नमस्कार नमस्कार रसिको. क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल्स. काय आज घरात शांतता आहे, पण तुम्हाला खरं सांगतो एक वेळ हरवलेलं प्रेम मिळेल, पण गाडी पुसायचा कपडा आणि हरवलेली शांतता सहज परत मिळत नाही. त्यामुळे आता मी काय करणार आहे, मी जरा पुस्तक बिस्तक घेऊन शांतपणे वाचत बसणार आहे. बरोबर कॉफी, फर्स्ट क्लास एक कॉफी. चला जरा अरे शांत शांत या. बसा 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 दाबा 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 दाबा. आता काय नाच गाणं करायचे ते इथं करायचं बरं का, आपलंच घर आहे. हो तावडे, हे घर तुमचं कधी झालं? आणि डाय ते नाचका इथेच सुरू करा. तुम्ही आहे का घरात? म्हणजे काय? अजून कोण नाही काय? कोण नाही काय? मग मी काय मिस्टर इंडिया आहे, तुम्हाला दिसत नाहीये समोर उभा आहे मी तो? माझ्या घरात ही वानर सेना घेऊन का आलात ते सांगा आधी. काला माहिती तुम्हाला माहित नाही काय? काय माहित नाही? अरे देवा, तुमच्या सोसायटीत राहून काय फायदाच नाही हो. सोसायटी सत्यनारायणची पूजा आहे, मग त्यासाठी डेन्स बसवायचा आहे. पण डेन्स बसवायचे तर इथे काय करताय? काय करताय म्हणजे? इथं तर डॅन्स बसवायचा, इथंच प्रॅक्टिस करणार ना आम्ही. काय काय इथेच कसली प्रॅक्टिस करताय? अहो मी आज किती आनंदात होतो, थोडीशी शांतता मिळेल असं वाटत होतं मला. हा ते शांतता ना, ते सांगायचं राहिलं. ते शांताबाई आपला डान्स पण आहे असा. शांताबाई नाही हो, शांतता शांतता. तुम्ही का करताय पण इथे येऊन माझ्या घरात? तुम्ही भंग का करताय आणि माझ्या घरात का प्रॅक्टिस करणार आहात तुम्ही? हे बरे तुमचा आई टायमाला बोंबलत फिरत असता, कलागुणांना वाव दिला पाहिजे म्हणून. वाव नाही हो, वाव दिला पाहिजे. एकच असतं हो सगळं, त्यात काय दावा. महत्वाची गोष्ट तुम्हाला माहित नाही का? काय माहित नाही? अहो तुमच्या घरातला माणूसच यांचा डान्स प्रॅक्टिस बसवणार आहे. म्हणजे सोनिया? बस बस हे करना. अगं बाई, किचन मधून बाहेर कसे आलो आपण? वही नमस्कार. वहिनी हे आपलं असं न ठरता येतो मॅचिंग कसं काय असं आपलं? मॅचिंग आहे बघा ना, ते ग्रीन ग्रीन हिरवा. हे मॅचिंग आहे? हा मग छान छान. काय डोळे खरंच आहेत का चित्र काढलंय नुसतं डोळ्यांचं? पण हे काय ऐकतोय काय? ईश्वर, तुम्हाला ऐकू आलं? मग इतके दिवस काय तू बाहेरशी संसार करत होतीस काय का? पण काय चाललंय काय? सोसायटीतल्या पोरांना तुम्ही डान्स शिकवणार तसं ऐकलंय मी. अहो मी नाही शिकवणार आहे, मग सरडा शिकवणार आहे. काय भारी डान्सर आहे हा. हा ना, ही पळी आणि चिमटा घेऊन डान्स करत होता, आणि मी लाटणं आणि हे बटर मिल्क मेकिंगचं रवी घेऊन. बटर मिल्क मेकिंगचं रवी घेऊन? वा परमेश्वरा, परमेश्वर. अरे काय टाळ्या काय वाजवत आहे? हा सगळा दंडनार्थ इथे होणार आहे? अरे मी म्हणालो होतो एक वेळ हरवलेलं प्रेम मिळेल, पण गाडी पुसायचा कपडा आणि शांतता ही कधीही मिळणार नाही. ठीक आहे, चालू करा. मी बसतो बाजूला थांबतो तिकडे. चला. थांबा बसा. वारी 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 होते होणार. कुठल्या गाण्यावर डान्स करताय तुम्ही? अहो तुम्हाला आवडलाच असेल. सुसंगती सदा घडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. अर्थ माहितीये ना तुला? अर्थात सांग बरं. हेच की आपले फ्रेंड्स चांगले असो आणि कान सुजला तरी वाक्य नीट ऐकू येऊ. कान सुजला नाही रे, सुजन वाक्य कानी पडो. आणि कलंक क्लीन बनवण्याची मती चांगली असो. अरे देवा. आणि शाळेत कुठलाही विषय न आवडो. वा वा. हो ना? असा श्लोक आहे तो, शाळेत कुठलाही विषय न आवडो. मला झीट येऊन पडलो कसा नाही मी, मला आश्चर्य वाटतंय. अरे हा अर्थ मोरोपंताने ऐकला असताना तर ते आधीच स्वर्गवासी झाले असते. अगं तुझं BA विथ इंग्लिश आहे हे मान्य आहे, म्हणून असा अर्थ सांगतेस तू? मला सुद्धा माहित नव्हता हा अर्थ, तर आम्हाला तावड्यांनी समजावून सांगितला. काय? ते ठीक आहे. पोरांनो, डान्सला सुरुवात करा, प्रॅक्टिस सुरू. हा, थांबा हळू. जरा सावकाश.
नीट डान्स करा, म्हणजे निदान तो मधुर श्लोक तरी कानी पडेल. आणि यांनी जो भीषण अर्थ सांगितलाय ना, ओय ताई सांग की जरा लवकर लवकर तिला बरं, थोडासा लवकर डान्स डान्स आलाय. चालू करा. आणि तावडेनी सांगितलेला अर्थ तो खोटा आहे, तो विसरून जा. चला डान्स चालू करा. ये. हा. सुरू. ए, चला. बसा बसा. हे माणूस लय खडूस आहे, याला नाही काय पडणार. बसा. अरे तुझं नाव सरडा आहे, तुला झाडावर नाही नीट चढता येत आणि तू इथे डान्स शिकवतोस मुलांना, ते सुद्धा श्लोकांवर. काय रे, अरे श्लोक आहे रे, श्लोकांसारख्या तरी स्टेप करायच्या. काय चाललंय तुमचं, काय बोलताय तुम्ही, काय करताय? अहो ते दिवस गेली पप्पा. शब्द अर्थ वो क्या चीज है. बीट्स पाहिजे पप्पा, बीट्स. मग तुम्ही तर कशावर पण डान्स करू शकतात. कम इन द ग्रूव. तावडे ऐका ना, आता आमच्याकडे गेस्ट येणार आहेत, तर तुम्ही पण जाऊ दे, आपण यांना तर श्रद्धांजली घेऊ यांची. ए, आशीर्वाद देऊ, आशीर्वाद. ए, अरे, काय चाललंय? चालवलंय काय? चला आता. काय हो एकदम असे गप्प का झालात? काय आहे सोनिया, माणसाची आदिम प्रवृत्ती ताल धरणं हीच आहे. पण आता आपण आदिम राहिलो नाही ना, शहाणे झालो. शब्दांची ताकद आणि सौंदर्य दोन्ही कळू लागलं आपल्याला, म्हणून तर आदिमानवाचे माणूस झालो. पण आता मात्र ही पिढी परत ताल एके ताल करते. भीती वाटते सोनिया. शब्द नाकारून आपण यांत्रिक होतोय, नाहीतर आदिम. दोन्ही चांगलं नाहीये, खरं सांगतो तुला. पण आज जे पाहुणे येणार आहेत ना, आपण त्यांना विचारूया, कारण ते दोघंही सूर, ताल आणि शब्द सगळ्यात मुरलेले आहेत. वाव, कोण येणार आहेत? कोण येणार आहेत? अरे मंगल गाणी म्हणत म्हणत ज्यांनी मनामनात सुरांची दंगल पेटवली, ते आंब्यासारखे मधुर अशोक हांडे. झी मराठीवर नव्याने येऊ घातलेल्या माझा होशील ना या सिरियलचे निर्माते सुजय हांडे. आणि हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी असं म्हणत ज्यांनी महाराजांना सुरांचा मुजरा केला, तो गायक आणि संगीतकार अजित परब. काय आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांचं आम्ही औक्षण करून स्वागत करतो. वा वा वा. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते काय आहे तुला कसे ओवाळते? नाही, मला म्हणूनच ओवाळी ते भाऊराया म्हणतो आम्ही. भाऊ राया. काय आहे, हिचं नाव आहे सोनिया आणि हे ताट जे आहे ना ते तिने बाहेरनं आणलंय, त्यामुळे आम्हाला प्रत्येक एपिसोडला गाणं म्हणावंच लागतं. काही चुकलं तर सांगा. तुमचं अलिमिळी गुपचिडीमध्ये खूप खूप स्वागत. आमची एक परंपरा आहे, कार्यक्रम चालू करण्याच्या आधी आम्ही एक स्पेशल गाणं गाऊन पाहुण्यांचं स्वागत करतो. तेव्हा आज अशोक आणि अजित दोघंही गाण्यातली मंडळी इकडे आहेत, पण तरी तुमची क्षमा मागून 2 ओळी आम्ही म्हणतो आणि एपिसोडला सुरुवात करतो. तू म्हणणार आहे? वा वा वा, ती पर्वणी. मंगल गाणी दंगल गाणी बाण मराठी मराठी गाणी, ताल सुरांचा तू दे धक्का, रॉक पॉप असो वा अभंगवाणी. मंगल गाणी मंगल गाणी. क्या बात आहे. दे धक्का आणि मंगल गाणी. क्या बात आहे. आणि मराठी म्हणा. वा. नाही बसा. मला या टॅलेंटची कल्पना आहेच, कारण अतुल माझ्या एका चित्रपटाचं टायटल सॉन्ग गायलाय, का बात त्यामुळे आहे. हा बरं झालं तू तिकडे करिअर केलं नाहीस ते. पण माझी करिअर तिथेच थांबवली आणि आता पुढच्या वेळेला परत त्यांनी संधी द्यावी म्हणून एक मी सादर केलेलं आहे गाणं. एनिवे प्लीज बी कम्फर्टेबल. बसा. घर आपलं ते असं समजा. आंबे फुकट देणार असाल तर सार्थक काय आहे, हे आपल्या जवळचे आहेत, आपले मित्र आहेत, पण तरी हे पाहुणे आहेत ना, काय म्हणतील आपल्याला एकदम असं डायरेक्ट
आंबे वगैरे मागायचे नाही, देणार आपल्याला आंबे, काही काळजी करायची नाही. आधी आपण त्या आपल्या हे जे 2 आलेत ना छोटे पाहुणे, आपले सेलिब्रिटी आज कोण आहेत छोटे पाहुणे, त्यांच्यासाठी आपण एक मजा करणार. आपलं मूल जेव्हा या जगात जन्म घेतं तेव्हा आपल्याला कौतुक असतं. आपण काही दिवसांनी मोठा समारंभ करतो, बारसं करतो आणि त्याचं नाव ठेवतो. कालांतराने लोक नावं ठेवतातच, पण तरी आपण त्याला नाव ठेवणं महत्वाचं असतं. फक्त काय आहे, स्वतःचं बारसं त्या मुलांच्या लक्षात नसतं. त्यामुळे त्या बारशाचा आपण पुन्हा एकदा अनुभव घेणार आहोत. तुम्ही यातलं साहित्य घेऊन त्यांना सजवा, नटवा. बरं, आमच्या बाळाची साईज बघता मला किंग नाही, साईज तो बसला तरी चालेल. फक्त आमची एक अट असते की मुलाला उचलून ठेवायचं. ती बाबतीत आम्ही या बाबतीत शिथिल करतो. हे क्यूट आहे, हे मॅचिंग पण आहे तुला. अरे वा, हे बघ आम्ही फक्त आणि 3 ठिकाणी पावडर लावतो. पावडर एक इथे, एक नाकावर. शाळेतला मैत्रिणी काही बघणार. ऐक हे बघ, ऐक हे बघ. वा वा वा, काय थांबतो 3 वेळा, 3 ठिकाणी. बास. बस, छान. बेबी आहे का, छोटीचं बेबी आहे. छोटस बेबी ठेवा पाळण्यात. हे आम्हाला ऐकून आलं नाव. बाळाचं नाव निवानो. निवा. या नावाचा अर्थ काय आणि हेच नाव का ठेवलं? अरे बरेच वाद झाले घरामध्ये. बर. यांनी कुठून तरी निवान नावाचं नाव आणलं. हा. ते आमच्या पिढीला अजिबात ते मान्य नव्हतं. निवांत माहिती आहे आपल्याला वगैरे वगैरे, पण ते निवान का. परंतु त्यांनी ज्या वेळेला आम्हाला त्याचं कारण सांगितलं, त्याचा अर्थ सांगितला, त्यावेळेला आम्हाला देखील पटला आणि खऱ्या अर्थाने निवांचा जन्म झाला. काय निवांचा अर्थ? इंग्रजीत त्याला होली सोल आपण म्हणू हा, शकतो की एक बरं. शांत आत्मा किंवा शांत माणूस किंवा मुलगा, असं त्याचा अर्थ आहे. वा. निवान. Congratulations. आता आमचं छोटस दुसरं बाळ येणार आहे. या. अरे तुझ्या मैत्रिणी नाही बघणार शाळेत. ये बरोबर. असं हात उचलून हा, शाबास. अरे बाळ आमचं बसलंय. अर्जुन. अर्जुन. अरे चांगला कुठे बाळ नाव ठेवलं गेलं. मुळात सचिन तेंडुलकर, किशोर कुमार आणि एस डी बर्मन हे माझे अतिशय आवडते खेळाडू, कलाकार. त्यामुळे नाव ठेवताना असं बरेचदा हे ऐकून होतो की सचिन तेंडुलकरचं नाव हे त्यांच्या वडिलांनी सचिन देव बर्मनवरून ठेवलं होतं. मग मला असं आभास हे नाव पण भयंकर आवडतं. ते किशोर कुमारचं original नाव आहे. तर मग आभास ठेवावं का सचिन ठेवावं. मग शेवटी सचिनच्या मुलाचं नाव त्याने अर्जुन ठेवलं. त्यामुळे मग मी म्हटलं सचिन नको, 2 सचिन ऑलरेडी आहेत, तर म्हणून त्याचं नाव अर्जुन ठेवलं. निवान. त्यांनी तुझं नाव निवान ठेवलं, हो की नाही? पण तुला समजा बाबाचं नाव ठेवायला सांगितलं तर काय ठेवशील? बाबा. बाबाच ठेवशील. आणि यांचं नाव काय ठेवशील? पप्पाच ठेवशील. आला बाबूराव. छंदा गेले, सोनू गेले, आता कोणाचं नाव? आला बाबूराव. आता वा. मराठी बाणामध्ये पुढचा सिंगर आलेला आहे, म्हणजे काय काळजी नाही. हा? अर्जुनचं खाण्याचं वेड किंवा वेड म्हणण्यापेक्षा सुद्धा ती जी आवड आहे ती कधी लक्षात आली तुमच्या? कोणाकडे म्हणजे नातेवाईकांकडे किंवा असं जेवायला जायचं असलं की हा अगदी 3-4 वर्षाचा असल्यापासून भक्ती त्यांना सांगायची की अर्जुना तुम्ही मोठ्यांमध्येच धरा, म्हणजे म्हणजे अर्जुन अर्धीच पोळी खाईल किंवा एकच खाईल असं नाही, त्याला मोठ्यातच धरा तुम्ही. खाणं एन्जॉय करणं, त्यातला फरक कळणं हा एक भाग झाला, आणि ते स्वतः करणं ते म्हणजे तो 5-6 वर्षाचा असल्यापासनं त्याचं सुरू झालं. म्हणजे अगदी मी चहा करतोपासनं मला पोळी करायला दे, मी लाटतो. माझ्या कामांच्या गडबडमुळे गूळ रेडी होता पण केल्या नव्हत्या. आई उद्या संक्रांत आहे, आज पोळ्या झाल्याच पाहिजेत. मी म्हटलं आज मी दमले रे अर्जुन, तू करू नकोस, तू बस मी करतो, असं म्हणून त्याने एकट्याने 10 पोळ्या केल्या. का तर उद्या संक्रांत आहे आणि आज पोळी नाही केली असं व्हायला नको म्हणून. म्हणजे व्हेरी गुड. कमाल. कमाल. क्या बात.
याच्यात दुसरं एक्सटेन्शन म्हणजे या 31ला आम्ही 20-25 मित्र मिळून बाहेरगावी गेलो होतो. तर त्या 25 लोकांसाठी तो 50 कपकेक्स घेऊन आला होता. स्वतः बेक करून. बरं, कपकेक केले म्हणजे एका टेस्टचे केले आणि पाठवले असं नाही. ते 3 प्रकारचे वेगळे करून त्याच्यावरचं आयसिंग वेगळं, ते सगळं करून सगळ्यांना खायला घालून अशी त्याची ती केकची आवड आहे. सादर करीत आहोत उमरस गावचे सुपुत्र हा, निवान सुजय हांडे आणि अशोक किसनराव हांडे यांचा मिळून एक अद्भुत कार्यक्रम, निवांची गाणी. टाळ्या. रसिक प्रेक्षक हो, निवान नुकताच जपानला जाऊन आला, त्याबद्दल त्याने एक गाणं म्हटलेलं आहे, ते गाणं तो सादर करतोय. ले गई दिल गुड़िया जापान की, पागल मुझे कर दिया जापान, लविंग टोक्यो. वा. रसिक प्रेक्षक हो, कालच त्यांनी एका ठिकाणी जेवायला गेला होता, तिकडे दाल रोटी खाल्ली, त्याबद्दल त्याने एक गाणं म्हटलेलं आहे. ये समझो और समझाओ, थोड़ी में मौज मनाओ, दाल रोटी खाओ, प्रभु के गुण गाओ. वा. रसिक प्रेक्षक हो, नुकताच तो एक गंगाराम नावाच्या माणसाच्या सगाईला गेला होता, तेव्हा तिकडे त्याने गाणं म्हटलेलं आहे. एक खबर आई सुनो, एक खबर आई, होने वाली है गंगा राम की सगाई. होने वाली है गंगाराम की सगाई. नुकताच तो सायन्स स्टेशनला गेला होता, सायन्स स्टेशन. तिकडे त्याने एक गाणं म्हटलेलं आहे. सायनाया सायनाया, दादर माटुंगा टोक्यो आया. दादर माटुंगानंतर डायरेक्ट टोकियो आहे. त्याला जपानचं प्रचंड अट्रॅक्शन आहे. मध्ये तो गोव्याला गेला होता, तिकडे त्याला एक उंदीर मामा भेटला, त्याचं एक गाणं तो म्हणणार आहे. उंदीर मामा आयलो, खाटे बुडी लिपलो, माझोरीच्या पेरांते आमच्याकडे रंगारी बदक चाळमध्ये आम्ही जेव्हा राहत होतो तेव्हा तिकडे मंगल स्टोअर्स नावाचं एक कापडाचं दुकान होतं, कपड्याचं. आणि त्याची त्यावेळेला लहानपणी आमच्या जाहिरात ते रेकॉर्ड केली होती त्यांनी. ती आता मंगल स्टोअर हे गाणं म्हणते, मंगल स्टोअर्स फॅन्सी कापडाचे व्यापारी. टाटाडा 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 ढिंचक 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 ढिंचक. मंगल तो झाले बाजूला जाऊन सांगा जनतेला, झटपट येऊन कापड घ्या आणि सांगा जनतेला, अरे सारे अरे या, अरे सारे या. अरे वा. आता ते फक्त एक ओळ म्हणतील आणि बघा किती जबरदस्त. एक लाजरान साजरा मुखडा, चंद्रवाणी फुलला ग, राजा मदन हसतोय कसा, की जीव माझा भुलला ग. नको राणी नको लाजू, लाज मधी नको भिजू, इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू का. बघतात. मला सांग, तू जपानला गेला होतास ना? तू जपान खूप आवडतं आणि बुलेट ट्रेन बघितलीस का तिकडे? त्याला काय म्हणतात? शिंकांजेन. बुलेट ट्रेनला शिंकानसेन म्हणतात, ते त्याला माहिती आहे. बरं, याला एवढी सगळी गाणी लक्षात राहतात, त्याला वेगवेगळ्या लँग्वेजची गाणी लक्षात राहतात, तर याचं मेन कारण काय? ॲक्च्युली आम्ही ठरवून म्हणाल तसं खरं आहे की 3 वर्षापर्यंत त्याला स्क्रीन नव्हती दाखवली, म्हणजे कोणतीच नाही. ना तो मोबाईल बघायचा, ना तो टी व्ही बघायचा, त्यांनी काहीच नाही पाहिलेलं. एक प्रयोग होता जो करून पाहिला. मला सगळे विचारायचं, पारुल किती दिवस करणार? म्हटलं मला माहीत नाही, माझा 100% प्रयत्न असेल आणि मला आवडेल की सगळ्यांनी साथ दिली, म्हणजे सगळ्यांनी, घरच्या तर सगळ्यांनी दिलीच, की आमच्याकडे कोणीच टी व्ही नाही बघायचं तो झोपेपर्यंत. कारण काय, कुठेतरी आपण जेव्हा स्क्रीनवरती बघतो त्याची 2 कारणं आहेत. एक तर स्पीड खूप जास्त असतो जेव्हा तुम्ही कोणत्याही दृकश्राव्य माध्यमावरती बघता, तर तुमचा ब्रेनला त्या स्पीडची सवय होते. दुसरं, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल, जर का मी J.K. रोलिंगचं पुस्तक वाचलं हॅरी पॉटर, तर मी हॅरीची खोली, हॅरीचं घर, हे सगळं जे इमॅजिन करेन,
ते मी एकदा पिक्चर पाहिला की माझ्या डोळ्यासमोर तोच हॅरी पॉटर म्हणून तोच मुलगा येतो. डॅनियल रॅडक्लिफ म्हणून कोणीच नाही येणार माझ्या डोळ्यासमोर. सो आमचा प्रयत्न होता, त्यामुळे तो खूप पुस्तकं वाचायचा, कारण ते त्याच्यासाठी एक, जसं आपल्याला स्क्रीनवरती अट्रॅक्शन वाटतं तसं त्याच्यासाठी जग बघायला पुस्तक हे एकच माध्यम होतं. नाही, त्याच्यामुळे तो खूप पुस्तकं वाचायचा, कारण त्याला खूप आवडायचं, त्यातलं इमॅजिनेशन आवडायचं, आणि मग त्याची सवय झाली त्याला की न बघायची. करेक्ट, म्हणून त्याची एकाग्रता जास्त आहे. आता आपण एक गेम खेळूया हा, आणि त्या गेमचं नाव असणार आहे अळीमिळी गुपचिळी. या गेममध्ये तुम्हाला काही नावं सांगितली जातील गाण्यांची, ती तुम्हाला परफॉर्म करायची आहेत, पण अळीमिळी गुपचिळी मुक अभिनय करायचा आहे आणि टीममधल्या बाकीच्या मेंबर्सनी ती नावं ओळखायची आहेत. पहिला आई या, आई वाड्यावर या. बाई वाड्यावर या. मी आलिये पुढे करू. मी अगो अगो अगो, तू 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 ये ना. हा, पाण्याची लहेर उडत उडत आली होती. उडत लहेर. टिक टिक 3. टिक टिक तू ये ना. आली आली म्हणजे आली लहर, इकडे ये, आली आली, तू आली. आली लहर केला कहर, हे नाव होतं. 4. चौथं पहिलं. शिट्टी. इश्य, काय हे सगळ्यांसमोर तुम्ही. दुसरं. तिसरं गाडी. शिट्टी वाजली, गाडी सुटली. तिसरं 3. साडेमाडे 3. वा, गाणं झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. अंधाराची रात, धुंद बरसात, आली अवचित माझ्या दारी. डोक्याने मंद त्यात गाडी पडली बंद, झाली सैर बैर थोडी गोरी मोरी. हे ढिला झाला डोक्याचा स्क्रू, आता करू काय, बोला काय मी करू. अहो काय तुम्ही काय झालं. सक्ती. पत्र घेऊन आलेलं तुमचं गाणं आहे. तुमचं गाणं आहे? तुमचं गाणं आहे पत्र. अच्छा, ते अरे माझ्या असं लिहिलंय तरी, माझ्या 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 मिशा नाही, माझा नवरा, माझा नवरा, माझ्या गोवाचं कागद दिलो. हा, माझ्या गोवा. कुठे चाललात. अरे नागवा गोमू बाहेरला जाते. वादळ गेला. जाऊ दे, 12 गेला. लटपट. ओहो, डोल डोलतय वाऱ्यावर बाय, माझे डोल डोलतय वाऱ्यावर. दोन शब्द. म्हण ते का, ते विचार. विचार आहे का? झुकू झुकू अगेन गाडी. विचार. झुकू झुकू अगीन गाडी गाणं आहे का? जुकू जुकू. नाही. तुम्ही हा, मोठ्याने बोल, मोठ्याने बोल. काय नाही. जोरात बोल. केलं जोरात विचार परत ते. सायनाया 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 सायनाया, दादर माटुंगा सायनाया, कुर्ला घाटकोपर और मुलुंड के बाद, थाना कलवा मुमरा दीवा कल्याणाया. सायनाया सायनाया. लहान मुलं
आई वडिलांना एम्बॅरेस करणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि अर्जुननी माझ्या मते अनेक वेळेला हे पराक्रम केलेले असतील, पण कधी कधी असे आठवत आहेत का काही? अरे वा, सगळे रुपारेलचेच विद्यार्थी आहेत इथे माझी, त्यामुळे पाटणकर सर सगळ्यांना माहिती आहेत. तर पाटणकर सर त्यांनी मुळात रुपारेल कॉलेजमध्ये स्वरसाधना नावाचा एक उपक्रम केला होता. सुजय पण रुपारेलचाच आहे, त्यामुळे हो सगळेच रुपारेलचे. अरे वा वा, पारुल पण रुपारेलची. वा वा. तर पाटणकर सर अतिशय प्रेमाने सगळं जे कलाकार मंडळी होती त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. म्हणजे मी, ओमकार दादरकर, कमलेश भडकमकर, जो आमचा सगळा ग्रुप झाला होता, तर आम्हाला त्यांनी खरं तर 11वी 12वीतच सांगितलं होतं की तुमचा जन्म काही अभ्यास करण्यासाठी झाला नाही आहे. ते पुढे आम्ही फारच मनावर घेतलं, ती गोष्ट वेगळी. पण तर असं त्यांनी सगळा तो आमच्यावर भयंकर प्रेम, आजही ते अगदी कौतुकाने घरी बोलवतात. एकदा आम्ही जेवायला गेलो होतो, अर्जुन निवान एवढाच असेल कदाचित, एक 4-5 वर्षाचा होता. आणि हॉलमध्ये मी आणि सर बोलत होतो, तर सरांच्या पुतण्याने अर्जुनला खेळणी आणून दिली. प्लास्टिकचे ते बॉलिंगचं असतं ना, तो बॉल आणि बाटल्या वगैरे. खरं तर एरवी आपली मित्रमंडळी बरेच आपण घरी येतात किंवा आपण त्यांच्या घरी जातो, पार्ट्या असतात किंवा गेट टुगेदर असतात, तर मुलं ते कसं बघत असतात त्याच्याकडे. तर मी सरांकडे त्याला खेळायला आणून दिलं. ते मी आणि सर बोलत होतो, तर त्याने त्यातल्या 2 बाटल्या उचलल्या, माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, बाबा चिअर्स. आपण एक गेम खेळणार आहोत, पण त्याच्या आधी खरं तर मला अर्जुनशी आणि निवांशी थोड्याशा गप्पा मारायच्या. काय आहे, अजित आणि भक्ती तुम्ही असताना अर्जुन बोलत नाहीये, तेव्हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन, थोडा वेळ तुम्ही बाहेर थांबलात तर मला अर्जुनशी जरा बोलता येईल. आणि निवांचे आई बाबा पण बाहेर थांबले, पण आम्ही पप्पाला इथे थांबायला देणार आहोत, त्यामुळे त्याची काळजी नाही. तर आम्हाला त्याला निवांशी बोलता येईल, हो की नाही? तू काय त्याला बाय केलंस? पण मला सांग अर्जुन, आई बाबांचं भांडण होतं? नाही, मस्ती. मस्ती? मस्ती म्हणजे कधी बाबा आईला गुलगुल्या करतो, असं काय काय असतं. पण तू काय करतोस तेव्हा मग? बस करा ना, किती वेळ. काय इतकी मस्ती पुरे झाली. इतकी मस्ती पुरे झाली असं तू बाबाला सांगतोस? हो, मी फोनवर असतो ना. तू फोनवर असतोस? टाइमपास करत. मी काय करू, ते लोक भांडत असतात. भांडत असतात हे बघ, मगाशी म्हटलं भांडत नसतात पण मस्ती करतात बोललो. भांडण. मस्ती 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 बोललो. पण मला एक सांग, तुला एक गोष्ट माहिती आहे का, की तुझा बाबा, तुझ्या बाबाला खूप माहिती आहे, तो खूप वाचतो, तो खूप चांगल्या चांगल्या डॉक्युमेंटरीज बघतो. आपण समाजात कसं वागायचं, कसं बोलायचं, सिव्हिक सेन्स त्याला प्रचंड जास्त आहे. हे तुला लक्षात येतं का? माहितीये. काय, कशावरनं लक्षात येतं सांग? कधी पण कुठला तरी हेल्पफुल माणूस असेल तर त्याला रोड क्रॉस करून द्यायचं. करेक्ट. मग आणि काय महत्वाचं काय सांगितलं बाबांनी, कुठल्याही मुलीवर माहिती आहे, कुणाला कोणी त्रास देत असेल, कोणी तिला छळत असेल, तर जाऊन पहिल्यांदा जाऊन त्या मुलीची मदत करायची, असं सांगितलं की नाही बाबांनी? हो. किती महत्वाचं आहे. आणि दुसरा म्हणजे 110 पण डायल करून ठेवायचं पहिले. हो ना, म्हणजे अशी मदत करता आली पाहिजे आपल्याला. हो. निवान ऐक ना, तू मला मगाशी सांगितलेलंस की तू मला सुशी बनवायला शिकवणार आहेस ना? कुठल्या रेस्टॉरंट मध्ये खाल्लेली तू सुशी? कशी होती? आणि ती हे बघ अशी मध्ये राऊंड राऊंड कोणत्या खूप घेतलेले आम्ही. आणि नंतर मी गेलो तरी पण ती फिरतच राहिली. हा, सारखीच फिरत राहिली. अरे बापरे, मग तू उचलली कशी आणि खाल्ली कशी? म्हणजे प्लेट असतो, मग ते फिरतच राहिले तर पुढचं पटकन उचलायचं. कसं उचलायचं पटकन? आता आपण एक गेम खेळूया. गेम असा आहे, तिथे स्टिकी नोट्स ठेवलेले आहेत. मी काहीतरी प्रश्न विचारीन, जे विचारीन मुलांना, पण त्याची उत्तरं द्यायची आहेत बाबांनी. आणि त्या स्टिकी नोटवर लिहून तो मुलांच्या शर्टावर असं चिकटवायचं आहे. आणि बाबांना मुलांबद्दल किती माहिती आहे हे आपण बघूया. फक्त आईनी मदत करायची नाहीये. तर आता प्रश्न दोघांनाही आहे, त्याचा बेस्ट फ्रेंड कोण आहे?
त्याची क्लासरूम कितव्या मजल्यावर आहे? अजित तुझ्यासाठी अवघड प्रश्न आहे. खरं तर अजित त्याला सोडायला जातो. त्याची क्लासरूम कितव्या मजल्यावर आहे त्याला माहित नाहीये. त्याचा सगळ्यात फेवरेट टीचर कोण आहे? पण टीचर पुढचा प्रश्न दोघांना ऑब्व्हियसली वेगळा जाणार आहे. बाबाचं सगळ्यात आवडतं गाणं आणि पप्पाचं सगळ्यात आवडतं गाणं त्याचं. आईनी केलेली कुठली भाजी आवडत नाही? हे सांगू पारुल? मी त्याला म्हटलं आजचा copy तुझी नाही नव्हती करायची. विचारली. त्याची हा, त्याची. आणि शेवटचा प्रश्न आहे, बाबाची कुठली सवय आवडत नाही किंवा ती बदलायला हवी? सगळ्यात सोपं आहे. मग आता आपण बघूया किती उत्तरं बरोबर आलेत ती. बेस्ट फ्रेंड. गुरुराज. बरोबर आहे. परफेक्ट. ठीक आहे. आणि मायरा आणि अवनी लाजला अवनी म्हणतात. बरं, क्लासरूम कितव्या मजल्यावर आहे? मी कधी कधी खाली जातो सोडायला, पण माझा असा अंदाज आहे दुसऱ्या मजल्यावर आहे. बरोबर, दुसऱ्यावरच. त्यांनी काय लिहिलंय? सेकंड. दुसरा. परफेक्ट. दोन्ही दुसरं बरोबर आहे. क्लासरूम कोणत्या फ्लोअरवर आहे निवा? उत्तर चुकलेलं आहे तुमचं, कारण निवांत म्हणाले तिसऱ्या. आवडती टीचर? टीचर म्हणजे त्याचं पीटीचं टीचर निशांत सर म्हणून असं मला वाटतं. त्यांनी आणि लिहिलंय इतर कुठल्या नम्रता विषयांबाबत टीचर. काही हे नाहीये. टीचर सर पहिले, नम्रता टीचर दुसरी. अरे पण तू नम्रता इथे लिहिलं, आम्ही काय करणार? टीचर बोलले, पीटीचे सर थोडी विचारले, टीचर बोललेले, माझी चूक नाही. टीचर विचारलेलं आहे. सर आहे. तुम्ही सर नव्हते विचारले, तुमची चूक. तो बाबांच्या बाजूने आहे आज. मानसी टीचर, नेहा टीचर. मानसी मानसी टीचर, नेहा टीचर. आणि बाबांनी काय लिहिलंय? नेहा टीचर. बरोबरच आहे. बाबाचं आवडतं गाणं कुठलं? मला आता माहित नाही. मी आपलं दे धक्का त्याला आवडायचं पूर्वी गाणं, म्हणून मी ते लिहिलंय. नाही, आता त्यांनी लिहिलंय हे राजे. तो उत्तर एक चुकलं. एक चुकलं. नशीब बाबा, तुलाही मान्य आहे. नाही तर लगेच बाजू घेतली असती. हे दाखवलं, मला तेवढंच आवडतं. तुला कोणतं आवडतं? पप्पाचं कोणतं गाणं? खेळे भवरा. हा. तू काय लिहिलंय? त्यांनी सायना आहे. भवराग बाई भवराग बाई भवरा आहा राधिकेचा नवरा. आईनी केलेली आवडती भाजी? मला मी जरा तुक्का लावलाय. मला पण मला त्याचं उत्तर सिमला मिरची असं आहे. ते काढून टाका. दोन चुकले. मेथी. मेथी काय लिहिलंय? तोंडली. बाबाला काय लिहिलंय? ती त्याची आवडती आहे. काढून टाका. काढून टाका. तोंडली काढून टाका. आणि बाबाची कुठली सवय आवडत नाही आणि बदलायला पाहिजे? माझ्यामध्ये कुठलीच नाही. कुठलीच नाही. वा, कुठलीच नाही. काय पण कुठली? काय काय? लिहिलंय तू? ड्रिंक्स. ड्रिंक्स. त्याला आवडत नाही ड्रिंक्स घेतलेले. बरोबर. हे त्यांनी या निमित्ताने सांगितलेलं तू आहे. मोठा झालास की सोडी? आई वडिलांसाठी मुलं कधीच मोठी होत नसतात बाळा. आईसाठी वडिलांसाठी होतात. आणि आता घरी लवकर येणं ते आवडत म्हणजे न येणे. जाणे. ऑफिसला ऑफिसला जाणे असं त्यांनी लिहिलंय. हा, टेक्निकली ऑफिसला आपल्याला चुकीचं आहे, ते काढायला लागेल. तेव्हा आता दोघांची 3-3 उत्तरं बरोबर आलेली आहेत. सो बोथ आर विनर्स. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए, मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए, कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए. पण अशोक किंवा अजित, तुम्ही दोघेही म्हणजे तुमची जडणघडण ही सगळी गिरण गावातली आहे. रंगारी बदक चाळ म्हणजे तुझ्या कायम बोलण्यातनं हे येत असतं की माझा सांस्कृतिक जी जडणघडण झाली ती त्या परळ लालबाग या भागात झाली. अजित, तुझंही बालपण तिथे दिलं. त्यावेळेचं बालपण आणि आत्ताचं बालपण किंवा आत्ताची मुलं
याच्यात एक तर जाणवलेला फरक आणि तुमचं त्यावेळेचं किंवा अजूनही जे तुम्हाला एक गाणं आवडतं ते आमच्यासाठी म्हणा. खास करून गिरण गावात आणि त्यात परत चाळीत बालपण गेल्यामुळे एकतर सगळ्या चाळीची दारं मुलांसाठी उघडी असायची. कुठल्याही घरात जाऊन म्हणजे दिवाळीचा फराळ असेल किंवा मे महिन्यातले पापड असतील, चिकोड्या असतील किंवा अशा सगळ्या गोष्टीच्या एकत्र म्हणजे पापड लाटणं हा पण एक सण असायचा चाळीमध्ये. किंवा म्हणजे चाळीतले खेळ असतील किंवा काय म्हणजे आता खरंच मगाशी सुजय पण म्हणाला की त्यांनी 3ऱ्या-4थ्या वर्षापर्यंत निवांत TV किंवा कुठली स्क्रीन दाखवली नव्हती. मला असं वाटतं आम्हाला ती अवेलेबलच नव्हती. त्यामुळे मला असं वाटतं ते बालपण अर्थात प्रत्येक पिढीचं बालपण हे त्यांच्यासाठी ते नॉस्टॅल्जिक होतात आणि त्यांच्यासाठी ते नवीन पिढीपेक्षा कसं बेटर होतं किंवा वेगळं होतं असं आपल्याला वाटत असतं. त्यांची एक गंमत असते. पण तरी मला असं वाटतं की मी माझ्या मुलासाठी मला असं वाटतं की ते बालपण मी प्रिफर केलं असतं. आणि तुझं एखादं आवडतं बालगीत, कारण हा मुळात कार्यक्रम आपला लहान मुलांसाठी आहे. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी, गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी, अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी, अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी, चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. वा वा वा. झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया, मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, शोभा पाहून घेऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया, मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण. इथे मात्र तंतोतंत जुळत होतं. आमच्या मामाची बायको प्रचंड सुगरण होती, त्यामुळे तिकडे कधी जातोय एकदा आणि कधी तिकडे एक एक वस्तू खायला मिळतात आम्हाला. खरं म्हणजे प्रचंड गरिबी होती. तर ती आमची आजी जी आहे ती मुलं ज्या वेळेला उन्हाळ्याच्या सुट्टीत येणार म्हणून ती एक शेरडी विकत घ्यायची. ती शेरडी त्या काळामध्ये साधारण 700-800 रुपयाला शेरडी विकत घ्यायची. ती आजी दिवसभर त्या शेरडीला सांभाळायची, तिला चारा पाणी जंगलात नेऊन म्हणजे वावरात नेऊन शेतात नेऊन करायची आणि आम्हाला ते दूध देऊन खरवस वगैरे करून दररोज आम्हाला ती सुकी ठेवायची. आणि नंतर असं कळलं की त्या शेरडीचं जे कर्ज आहे ती फेडण्यासाठी ती वर्षभर राबायची. असा मामाचा गाव खऱ्या अर्थाने सोन्या चांदीच्या पेठा ज्या होत्या या संस्कारांच्या पेठा होत्या. मी, माझी पत्नी रंजना, सुजय आणि पारुल आम्ही चौघांनी असं ठरवलेलं आहे की आपल्याला जे जे काही जास्तीत जास्त निवानला देता येईल ते आपण देऊया, की जेणेकरून एक सुज्ञ, सुजान आणि समंजस आणि असा एक ज्ञानी मुलगा तयार होईल की जेणेकरून तो पुढच्या पिढीला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकेल. तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आळीमिळी गुपचिळी तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की इतक्या बालवयातल्या मुलांना घेऊन तुम्ही कार्यक्रम करायची संकल्पनाच मला खूप आवडलेली आहे. त्या वयात आपण काय होतो हे कदाचित निवानला पुढे आणखी 15 वर्षांनी ज्या वेळेला या कार्यक्रमाचा व्हिडिओ बघेल त्यावेळी त्याला याचं मोल कळेल. झी मराठीतर्फे दोघांना एक गिफ्ट देण्यात येणार आहेत. थँक्यू. या बाय झालं काम झालं. थँक्यू व्हेरी मच. हा, मजा आली ना? खूप मजा आली.
पण चला खूप लेट झालाय पिल्लू, आता गुड नाईट म्हणायची वेळ आली. हो म्हणजे गोष्ट ऐकायची वेळ झाली. येस. बरं मी मागाशी खीर केली ती घेऊन येऊ का आता? अगं नंतर आण ग. बस रे झोप ये. त्या खिरीवरनच आठवलं, आज तुला खीर फस्त करणाऱ्या माऊची गोष्ट सांगतो. एक मांजर, एक कुत्रा, एक पोपट आणि गाढव अशा 4 मित्रांनी ठरवलं की खीर करूया. एकेकाने एक एक गोष्ट आणली, खीर केली सुद्धा. पण ती उकळत असताना मांजरीला सुटली हाव. तिने बाकीच्या तिघांना सांगितलं की माझी आंघोळ झाली तेव्हा तुम्ही 3 जण आंघोळ करून या, मगच तुम्हाला खीर खायला मिळेल. जसं मी तुम्हाला सांगते तसं. अगदी तसंच. ते 3 केल्यावर मांजरीने पटापट 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 खीर खाऊन टाकली. 3 परत आले तेव्हा साळसूतपणे झोपली होती मांजर. आणि बाकीचे 3 बघतात तर काय, खीर संपली, कुणीच कबूल करेना. सगळ्यांना बिचाऱ्यांना भुका लागल्या होत्या. शेवटी पोपट म्हणाला, आपण एक काम करूया, पाण्यात अशी घागर उपडी ठेवूया, त्यावर एकेकाने बसू आणि म्हणायचं की मी खीर खाल्ली तर बुड घागरी. जो खोटं बोलेल ती घागर बुडेल. पप्पा त्यापेक्षा एक लाई डिटेक्टर बसवला असतं तर चांगलं झालं असतं ना. आणि भुकेला कशाला राहायचं, ऑनलाईन वरनं काहीतरी खायला मागवायचं ना आणि मांजरीलाच पे करायला लावायचं. बोला बोला, आहे का उत्तर? काय ना, तुमचं गाणं असो किंवा तुमची गोष्ट आजच्या काळात नसतील तर आम्हाला कनेक्ट कशी होणार? करेक्ट. मे बी आमच्या स्टेप्स चुकीच्या असतील पण त्या रिदम मुळे आम्ही त्या गाण्याला कनेक्ट झालो होतो पप्पा. अगदी बरोबर आहे. महत्वाचं काय आहे तर कनेक्ट होणं. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि शेवटी सगळा खेळ आहे ना तो कनेक्ट होण्याचाच आहे. जसे तुम्ही आमच्याशी कनेक्ट झालायत या सुंदर आणि धमाल शो मधून. क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळी, स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल्स पाहायला विसरू नका पुढच्या आठवड्यात सुद्धा. तोपर्यंत गुड नाईट. गुड नाईट. हो